हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स. चला तर मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत, कमेंट्स करायचं आहे. आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का? तर मित्रांनो बघा, आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण वर्णमाला हा टॉपिक अभ्यासत आहोत. वर्णमाला या टॉपिकशी संबंधित मित्रांनो आपलं आजचं हे 4थं सेशन असणार आहे. आजचा आपला हा भाग 4 मित्रांनो आहे. या आधीचे आपण 3 सेशन वर्णमाला टॉपिकवर घेतलेले आहेत. जे विद्यार्थी मित्रांनी मागचे सेशन अभ्यासले नसतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन संपूर्ण मराठी व्याकरणमध्ये जाऊन मित्रांनो आपले मागचे सेशन अभ्यासायचे आहेत. चला, आवाज वगैरे क्लिअर आहे, पिक्चर क्वालिटी क्लिअर, एकदा कमेंट्स करा. जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी मित्रांनो कमेंट्स करायचे आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आपण आधीच्या सेशन मधून आपली जी वर्णमाला आहे, 52 वर्णांची वर्णमाला ही समजून घेतलेली आहे. त्या 52 वर्णाचे जे 4 प्रकार पडतात प्रमुख, त्यातील आपण त्याचे प्रकार आहेत, स्वराचं जे वर्गीकरण केलं जातं 4 प्रकार आपण बघतोय. बघा, पहिलं आहे आपलं उच्चार कालावधीनुसार. उच्चार कालावधीनुसार होणारं जे आपलं वर्गीकरण आहे ते मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये आपलं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे 3 प्रमुख प्रकारे वर्गीकरण हे केलं जातं स्वरांचं. तर बघा, ऱ्हस्व स्वर आपण अभ्यासले, एकूण 5 होते. दीर्घ स्वर आपले 3 होते आणि संयुक्त स्वर मित्रांनो आपले 4 होते. ते आपण अभ्यासलेलं आहे. ओके, आपले उच्चार कालावधीनुसार होणारे प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर आपण बघा एक अजून एक प्रकार बघितला लक्षात घेण्यासारखा, तो म्हणजे आदत्त स्वर, म्हणजे आपली इंग्रजी स्वर ए आणि अ, हे सुद्धा मित्रांनो आपण अभ्यासलेले आहे. कालच्या सेशन मध्ये आपण उच्चार स्थानानुसार होणारा जो प्रकार आहे, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, हे घटकही मित्रांनो आपले झालेले आहेत. सजातीयांनाच आपण सवर्ण स्वर म्हणतो आणि विजातीयांना आपण असवर्ण स्वर म्हणतो. सहजाती म्हणजे समान जाती, समान प्रकाराचे असणारे, त्यामध्ये आपल्याला 3 जोड्या प्रमुख लक्षात घ्यायच्या आहेत. याच्या असंख्य जोड्या बनू शकतात. आणि विजाती म्हणजे वेगवेगळे उच्चार स्थान असणारे. हा घटक मित्रांनो आपला क्लिअर झालेला आहे. इथपर्यंत बघा आपण मागच्या सेशन मध्ये मित्रांनो अभ्यासलेलं आहे. तसंच आपण स्वरांच्या मात्रा कशा प्रकारे असतात, अक्षराची मात्रा कशा प्रकारे घेतली जाते, त्याची एक थोडक्यात ओळख ही कालच्या सेशन मधून अभ्यासलेली आहे. चला पटापट मित्रांनो व्हिडिओला शेअर करायचंय, लाईकही करायचंय आणि आपल्या ओके, चला तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत स्वरांची उत्पत्तीनुसार होणारे प्रकार आणि जिभेच्या उपयोगानुसार होणारे प्रकार. त्यानंतर आपण घेऊया आजच्या सेशन मधून स्वरादी. स्वरादी ही मित्रांनो आजच्या सेशन मधून आपण क्लिअर करून घेऊया, म्हणजे आपला स्वर क्लिअर होईल आणि स्वरादी क्लिअर होईल, आणि मग आपण पुढच्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करून घेऊया. चला तर जाऊया आपल्या आजच्या महत्वाच्या आपल्या घटकाकडे, स्वराचे उत्पत्तीनुसार होणारे प्रकार. मित्रांनो, आपले जे स्वर आहेत बघा, अ पासून तर औ पर्यंत असणारे आपले 14 स्वर आपण लक्षात घेत आहोत. त्यातला आता आपण त्याचा उत्पत्तीनुसार होणारा प्रकार बघूया. त्यातला आपला पहिला प्रकार आहे सिद्ध स्वर. यालाच मूल स्वर म्हणतात किंवा मूळ स्वर म्हणतात. बघा, मूळ म्हणजे प्रमुख महत्वाचे असणारे, सिद्ध म्हणजे जो स्वतः स्वतः प्रत्येक गोष्टी सक्षम आहे, म्हणजे असे स्वर जे स्वतः सिद्ध आहेत, स्वतः सिद्ध किंवा स्वयंभू असणारे जे स्वर आहेत त्यांना म्हटलं जातं, म्हणजे बघा ज्यांची उत्पत्ती इतरांपासून झालेली नाही, स्वतः सिद्ध आहेत, स्वतः स्वयंभू आहेत, त्यांची उत्पत्ती होत असताना इतरांची कोणाची मदत घेण्याची गरज पडलेली नाही, अशा स्वरांना म्हटलं जातं सिद्ध स्वर किंवा मूळ स्वर. मग असे स्वर कोणते आपले, तर ते आपले ऱ्हस्व स्वर. आपले ऱ्हस्व स्वर असे स्वर आहेत
ज्यांचा उच्चार करताना किंवा ज्यांची निर्मिती होत असताना कोणाचीही त्यांना गरज पडलेली नाही, ते स्वतः स्वयंभू आहेत. आपले एकूण ऱ्हस्व स्वर आहेत बघा 5. कोणते? अ, ई, उ, रू आणि लू. हे आपले जे ऱ्हस्व स्वर आहेत हेच आपले आहेत सिद्ध स्वर. म्हणजे सिद्ध स्वर किती आहेत आपले? एकूण 5. स्वरांचीच नाव बघा आपण मागच्या सेशनमध्ये अभ्यासले. स्वरांनाच काय म्हणतात? अच. आपल्याला प्रश्न विचारला जातो अच किती आहेत? तसं विवृत्त विवृत्त विचारले जातात. विवृत्त किती आहेत? आपल्याला प्रश्न या संदर्भातही विचारला जातो अच किती आहेत? म्हणजे जेवढे स्वर आहेत तेवढेच अच, म्हणजे स्वरांनाच काय म्हणतात? अच म्हणतात संस्कृत मधून. तसंच स्वरांनाच विवृत्तही म्हणतात. विवृत्त का म्हणतात? कारण बोलताना हवा अडवली जात नाही, आपलं तोंड हे उघडलेलं असतं. विवृत्त म्हणजे काय? उघडलेलं असणं. तसं आ, ई बोलताना आपलं तोंड उघडलेलं असतं. आपण स्वरांची व्याख्या बघितली, जे यांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांना स्पर्श होत नाही आणि जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होत नाही आणि यांचा उच्चार निघत असतो. यांना आपण बोलत असतो. असे वर्ण म्हणजे आपले काय असतात? स्वर असतात. मग सिद्ध स्वर हा जो प्रकार आहे, सिद्ध स्वर म्हणजे जे मूळ आहेत असे स्वर, ज्यांचा उच्चार करताना किंवा ते निर्माण होत असताना त्यांना कोणाची गरज पडलेली नाही, ते स्वतः सिद्ध आहेत. असे स्वर आपल्याकडे आहेत मित्रांनो एकूण 5. तेच म्हणजे आपले ऱ्हस्व स्वर. ओके, क्लिअर झाला हा पॉइंट. बघूया आता साधित. बघा साधित शब्द लक्षात घ्या. साधणे, सांधणे बघा, जोडणे. चप्पल सांधली जाते आपली तुटल्यानंतर. आपण जी चप्पल जोडत असतो तर तिला काय म्हटलं तर सांधणं म्हणतात. कमेंट दिसत नाहीये, एक मिनिट. मग कमेंट्स करायचे बघा, कमेंट दिसत नाहीत का? जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी मित्रांनो कमेंट्सही करा बघा. साधित म्हणजे साधले जाणं बघा. सांधणे म्हणजे काय? जोडणे. जे जोडले गेलेले आहेत ते म्हणजे साधित असणारे किंवा तदुत्पन्न म्हणजे दुसऱ्यांपासून उत्पन्न केलेले. दुसऱ्यांपासून उत्पन्न केलेले. हा आहे बघा, आता कमेंट दिसत आहेत. प्रणव, बापू वगैरे यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. ओके, तर बघा आवाज वगैरे क्लिअर आहे सगळ्यांना? 7-8 मिनिटं झाली आहेत. हा, आवाज तर क्लिअर आहे बघा. तर साधित म्हणजे साधले गेलेले म्हणजे जोडले गेलेले, तसंच तदुत्पन्न म्हणजे दुसऱ्यांपासून उत्पन्न झालेले, निर्माण झालेले असे स्वर बघा. मूळ स्वर किंवा इतर स्वरांपासून त्यांची उत्पन्न झालेले स्वर आहेत ते आपले साधित स्वर असतात किंवा त्यांना आपण तदुत्पन्न स्वर म्हणत असतो. मूळ किंवा मूल स्वरांपासून उत्पन्न झालेले त्यांना म्हणायचं तदुत्पन्न स्वर. मग असे आपले कोणते स्वर असतील? जे आपले दीर्घ स्वर आहेत बघा, ते सुद्धा आपले आहेत साधित स्वर. आणि त्यानंतर आपले जे संयुक्त स्वर आहेत 4, ते सुद्धा आहेत आपले साधित स्वर. 3 आपले दीर्घ स्वर आ, ई आणि उ. आ, ई, उ हे आपले दीर्घ स्वर 3. आणि जे आपले संयुक्त स्वर आहेत ए, ऐ, ओ, औ हे आपले संयुक्त स्वर. असे एकूण 7 स्वर आपले जे मित्रांनो आहेत, हे 7चे 7 आपण एकूण आपले दीर्घ आहेत. म्हणजे आपले सगळे दीर्घ स्वर हे काय आहेत? साधित आहेत किंवा तदुत्पन्न आहेत. तर आपले जे ऱ्हस्व स्वर आहेत ते आपले सिद्ध स्वर किंवा मूळ स्वर आहेत. बघा आपण ज्यावेळेस हे स्वर शिकलो, दीर्घ स्वरांमध्ये सुद्धा आपल्याला काय झालेलं आहे, यांचा हे डबल आलेले असतात आपले सिद्ध स्वर किंवा आपले जे मूळ स्वर आहेत ऱ्हस्व स्वर ते डबल येतात तेव्हा आपल्याला दीर्घ स्वर मिळतात. आणि आपले जे संयुक्त स्वर आहेत त्यांच्यामध्ये पण हे 2 स्वर एकत्र आल्यानंतर, 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला आपला हा संयुक्त स्वर मिळतो. म्हणजे हे काय, हे मिळत असताना आपल्याला हे यांना जोडलं जातंय, साधलं जातंय, एकमेकांमध्ये जोडले जातात, त्यावेळेस यांची निर्मिती होते. म्हणून यांना म्हणायचं साधित स्वर किंवा तदुत्पन्न स्वर. आणि आपले जे मूळ स्वर आहेत यांची उत्पत्ती होताना यांना कोणाची गरज पडलेली नाही. हे कसे स्वयंभू आहे. स्वयंभू आपण बरेच मंदिर बघतो बघा, स्वयंभू जे एखादी जी मूर्ती असते मंदिरातली ती घडवताना त्या मूर्तीला कोणत्याही कारागिराने घडवलेलं नसतं. त्याला स्वयंभू स्वतःहून तो आकार प्राप्त झालेला असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी स्वयंभू मंदिर म्हणत असतो. स्वयंभू गणेश मंदिर, स्वयंभू महादेव मंदिर किंवा स्वयंभू आपले हनुमानचं मंदिर, असे अनेक मंदिर आपल्याकडे स्वयंभू आहेत. स्वयंभू शब्द म्हणजे काय? स्वतःहून निर्माण झालेला, त्याला कोणाची गरज पडलेली नाही, त्याला
इतरांशिवाय तो स्वतः सिद्ध झालेला आहे, म्हणून त्याला सिद्ध स्वर म्हणतात किंवा मूळ स्वर म्हणतात. या प्रकारे आपले दोन प्रमुख प्रकार मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत, स्वरांच्या उत्पत्तीनुसार होणारे प्रकार. तेव्हा द्विगुणित स्वर म्हणजे काय? जे आपले दीर्घ स्वर आहेत ते कसे आहेत मित्रांनो? द्विगुणित. द्वि म्हणजे बघा, द्वि म्हणजे दोन, दोनदा गुणाकार करून म्हणजे दोनदा येऊन तयार झालेले स्वर एका मूळ स्वरामध्ये तोच मूळ स्वर मिसळून जो साधित स्वर उत्पन्न होतो त्याला द्विगुणित स्वरही म्हणतात. असा साधित स्वर ज्यामध्ये जो आपला ऱ्हस्व स्वर आहे तोच जर पुन्हा आपण मिळवला, तोच ज्यावेळेस आपण पुन्हा मिळवतो तर आपल्याला जो दीर्घ स्वर मिळतो, म्हणजे यांना सांधल्यानंतर मिळणार आपला हा दीर्घ स्वर, त्याला म्हटलं जातं द्विगुणित स्वर. त्याला म्हणतात द्विगुणित स्वर. असंच बघा आपल्याला माहिती 3 आहेत, आ, ई, उ. अ अधिक अ मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो आ. ऱ्हस्व ई दोघं आल्यानंतर आपल्याला मिळतो दीर्घ ई, आणि ऱ्हस्व उ एकत्र आल्यानंतर आपल्याला मिळतो दीर्घ उ. या प्रकारे या गोष्टी लक्षात घ्या. यांना म्हटलं जातं द्विगुणित स्वर. व्यंजने एकत्र येतात ते आपण व्यंजनात बघूया. ओके, तर असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता बघूया जिभेच्या उपयोगानुसार आपण स्वरांचा उच्चार करत असताना जिभेचा उपयोग ज्या प्रकारे करतो त्यानुसार स्वरांचं वर्गीकरण केलं जातं. ते केलं जातं 3 प्रकारे. बघा, अग्रस्वर म्हणजे अग्रस्थानचा वापर करणारा, म्हणजे पुढच्या भागाचा वापर करणारा. जिभेचा पुढचा भाग, ज्या स्वराचा उच्चार करताना जिभेचा अग्रभाग, अग्र म्हणजे काय? पुढील टोकाचा भाग, पुढचा भाग, हा ज्यावेळेस वापरला जातो अशा स्वरांना म्हटलं जातं अग्रस्वर. म्हणजे ज्यांचा उच्चार करताना जिभेचा अग्रभाग हा वापरला जाईल, म्हणजे पुढील भाग हा वापरला जाईल. मग असे किती आहेत बघा? एकूण 4. आणि आपला हा आदत्त पण 5 बघा, ई, ई, ए, ऐ, ऍ. यांचा उच्चार होताना जिभेचा जो पुढचा भाग आहे त्याचा वापर आपण करत असतो. त्यानंतर मध्य स्वर, ज्यांचा उच्चार करताना आपण जिभेचा मध्य भाग वापरतो त्याला म्हणायचं मध्य स्वर. मग मध्य स्वर कोणता आहे? एकच आहे बघा, आपला अ. अ आपला आहे मध्य स्वर. त्यानंतर बघा पार्श्व स्वर. पश्च भाग म्हणजे काय? मागचा भाग. उच्चार करत असताना जिभेचा पश्च भाग वापरला जाणं, म्हणजे जिभेचा मागील भाग वापरला जाणं, त्या स्वराला म्हटलं जातं पश्च स्वर. मग हे स्वर कोणते आहेत बघा आपले? आ, उ, उ, ओ, औ आणि अ. हे आपले पश्च स्वर. म्हणजे बघा मित्रांनो, आपण जी जिभेचा वापर करत आहोत बोलताना, आपली जिभेची हालचाल जी होते त्यानुसार यांचं वर्गीकरण करण्यात आलं. ते 3 गटामध्ये, 3 प्रकारामध्ये. त्यामध्ये आपला पहिला प्रकार म्हणजे अग्रस्वर, दुसरा म्हणजे मध्य स्वर, तिसरा म्हणजे पश्च स्वर. अग्र म्हणजे पुढचा असणारा, मध्य म्हणजे मध्ये असणारा, आणि पश्च म्हणजे मागचा असणारा, मागील भाग. त्यांचा वापर करून ज्या प्रकारे बोललं जातं त्या स्वराला, त्यानुसार त्याचे हे प्रकार होतात. अशा प्रकारे बघा मित्रांनो, इथपर्यंत आपले जे स्वर आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. म्हणजे आपला जो पहिला प्रकार आहे उच्चार कालावधीनुसार, ऱ्हस्व, दीर्घ, आणि त्यानंतर होणार आपला संयुक्त. तसंच आपण बघितलं आदत्त स्वर. या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग उच्चार स्थानानुसार सजातीय आणि विजातीय स्वर, जे सवर्ण आणि असवर्ण, त्यानुसार आपल्या स्वरांचे आपण प्रकार बघितले. आणि आजच्या सेशनमधून आपण बघितलं त्यांच्या उच्चारानुसार होणारे प्रकार, उत्पत्तीनुसार स्वयंभू असणारे आणि साधित असणारे, सिद्ध असणारे आणि साधित असणारे. त्यानंतर जिभेच्या उपयोगानुसार 3 प्रकार. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या आजच्या सेशनमधून इथपर्यंत आपण आपले जे स्वर आहेत, स्वरांच्या संदर्भात माहिती क्लिअर केलेली आहे. काल आणि आज मध्ये आपले स्वर या ठिकाणी मित्रांनो क्लिअर होतात. आता आपण जाऊया आपल्या स्वरादीकडे. बघूया मित्रांनो स्वरादी. मग स्वरादी मित्रांनो आपले काय 2 आहेत बघा. एक म्हणजे आपला अनुस्वार, दुसरा म्हणजे विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे 2 आपले आहेत स्वरादी.
मग यांना स्वरादी का म्हणतात? कारण यांचा उच्चार होताना स्वर आहे आधी म्हणजे स्वरादी. स्वर आहे आधी म्हणजे ज्याच्या सुरुवातीला, ज्याच्या आरंभी सुरुवातीला वर्ण जो आहे तो म्हणजे स्वर आहे, असा शब्द असतो आपला स्वरादी. असं आपलं वर्ण जे आहे त्याला म्हटलं जातं आपण स्वरादी. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. बघा, कुठलाही अनुस्वार आपल्याला उच्चारायचा असेल, आपण अनुस्वार लक्षात कसा घेतो? अवर अनुस्वार असतो आपला अम किंवा अन. अला आपण जोडतो विसर्ग आहा. म्हणजे यांचा उच्चार करायचा असेल तर त्यांच्या आधी कुठला तरी स्वर असलाच पाहिजे. जर आपण बघितलं बघा, खवर आपण ज्यावेळेस अनुस्वार देतो, त्याचा खम किंवा खन ज्यावेळेस होईल त्यावेळेस मित्रांनो बघा, ख असा असतो आपला हा ख, त्याच्यामध्ये असतो आपला अ, आणि मग या अवर असणार आपला विसर्ग. या अ नंतर काय असेल आपला विसर्ग हा इथे किंवा इथे पकडा. अ वर आपला विसर्ग असणार आहे, ख मध्ये तो विसर्ग जोडला जातोय, त्यास आपल्याला काय मिळतो? खन मिळतो. म्हणजे कुठल्याही वेळेस केव्हाही ज्यावेळेस आपल्याला अनुस्वार आणि विसर्ग वापरायचे असतील तर त्यांच्या आधी स्वर येतोच, त्यांच्या अगोदर स्वर येणारच आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं स्वरादी. मग हे आपले दोन स्वरादी मित्रांनो, आपले दोन विसर्ग आणि अनुस्वार. बघा इथे एक्झाम्पल घेतलं आपण, एक विसर्ग आपलं अनुस्वाराचं एक्झाम्पल घेतलंय अंगद. अ येतो, त्याच्यानंतर अनुस्वार येतो, मग ग, ग मध्ये अ आणि हा द, त्याची फोड आपण केली या ठिकाणी अंगद. तसंच बघा दुःख, दुःख कसं तयार होतं आपला? हा द आणि उ म्हणजे दू तयार झाला आणि हा विसर्ग आणि मग आपला ख. म्हणजे ज्यांच्या आधी अनुस्वाराच्या आधी स्वर असेलच किंवा विसर्गाच्या आधी सुद्धा स्वर नक्कीच असणार आहे, त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं स्वरादी. ज्यांच्या आधी आहे स्वर असे स्वरादी. एक म्हणजे अनुस्वार आणि दुसरा आपला विसर्ग. त्यांच्याबद्दल थोडक्यात काही महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया या ठिकाणी. पहिला घेऊया आपण स्वरादी. पहिला आपला या स्वरादीमध्ये असेल आपला पहिला अनुस्वार, ज्याला आपण काय म्हणू शकतो? शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे शिरावर दिलेला, शिर म्हणजे डोके, डोक्यावर दिलेला बिंदू. हाय प्रसाद सर, हाय, वेलकम मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आपण आपल्या आजच्या सेशन मधून आपलं आजचं वर्णमालेचं 4थं सेशन आहे. आधीचे सेशन तुम्ही अभ्यासले नसतील तर नक्कीच भेट द्या. बघा आता आपण बघतोय स्वरादी. एक जो आपला आहे पहिला तो म्हणजे अनुस्वार, शिरोबिंदू, शिरावर दिलेला बिंदू, हे डोक्यावर असणार म्हणजे कुठल्याही अक्षराच्या, कुठल्याही वर्णाच्या, हे झालं अक्षर वर्ण, त्याच्या इथे आपण वरती देतो म्हणून त्याला आपण म्हणतो शिरोबिंदू. बघा अनुस्वार याचा अर्थ पाठीमागून झालेला उच्चार किंवा एका उच्चारावर स्वार झालेला. बघा अनुस्वार, अनु म्हणजे मागून आलेला उच्चार आणि त्याच्यावर स्वार म्हणजे त्याच्यावरती बसणे. ओके, अनुस्वार. अनु म्हणजे बघा नंतरचा किंवा मागून आलेला. अनुचा अर्थ काय होतो? मागून आलेला आणि त्याच्यावर पुन्हा स्वार झालेला. म्हणजे पहिला हा जो स्वर आहे तो येईल, नंतर त्याच्यावर स्वार होईल आपला अनुस्वार. एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो आणि मग अनुस्वाराचा उच्चार होतो. म्हणजे कुठल्याही अक्षरावर आपण ज्यावेळेस अनुस्वाराचा वापर करतो त्यावेळेस आधी त्या स्वराचा उच्चार होतो, त्याच्या आधीचा त्या अक्षराचा उच्चार होतो, नंतर अनुस्वाराचा उच्चार होणार आहे. जो आपला शिरोबिंदू असतो त्याचा खणखणीत होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार असतो आणि ओझरता होणारा उच्चार जो तो अनुनासिक असतात. मग आपले 5 अनुनासिक आहेत ते आपले वर्णात पुढे येतील. ओझरता उच्चार झाला अनुस्वाराचा तर तो अनुनासिक असतो आणि खणखणीत होणारा उच्चार उच्चाराचा आघात होणे म्हणजे खणखणीत होणे, उच्चार खणखणीत होतो तेव्हा आपला तो शिरोबिंदू जो असतो खणखणीत उच्चार होणारा तो असतो आपला अनुस्वार. बिंदूचा खणखणीत अनुस्वाराचा उच्चार जो आहे खणखणीत व्हावा यासाठी अनुस्वाराच्या पुढील जे व्यंजन आहे ते स्पर्श व्यंजन गटातील लागतं आपल्याला. स्पर्श व्यंजन गट जे आहेत आपले एकूण स्पर्श व्यंजन आपले आहेत 25. क पासून तर म पर्यंत असणारे आपले जे 25 स्पर्श व्यंजन आहेत. अनुस्वारानंतर जो पुढचा जो व्यंजन आहे तो स्पर्श व्यंजन गटातील असतो आपला. त्यावेळेस त्याचा उच्चार कसा होतो? खणखणीत होतो. जे बिंदूचा, शिरोबिंदूचा किंवा अनुस्वाराचा उच्चार जो कसा होत असतो आपला? खणखणीत होत असतो. उदाहरणार्थ पिंपळ, पिंपळ
घंटा, आंबा, चिंच, उंच, गुंड, हे जे अनुस्वाराच्या आधी बघ अनुस्वाराचा उच्चार करतोय तर त्याच्या आधी कुठला तरी स्वर असणारच आहे. इथं आपला ई आहे, इथं आपला अ, इथे आ, इथे ई, इथे उ, इथे पण उ, आधी स्वर आहे. त्यानंतर असणार आपला अनुस्वार त्याचा उच्चार होतो खणखणीत असा उच्चार येण्यासाठी. त्याच्यानंतर आपले काय जे आपले स्पर्श व्यंजन आहेत 25 त्यांच्यातील व्यंजन अनुस्वारांत आलेलं असेल क पासून तर म पर्यंत असणार. ओके, या प्रकारे असतो आपला अनुस्वार. अनुस्वाराशी संबंधित प्रश्न आपल्याला पुढे बघायचेच आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण ते पाहणार आहोत. अनुस्वाराच्या अगोदर कोणताही स्वर येऊ शकतो. स्वर कुठला येऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही. अनुस्वाराच्या आधी पुढचा घटक समजून घेऊया. बघा, अनुस्वारामुळे शब्दाच्या अर्थात बदल होऊ शकतो. काही ठिकाणी आपण शब्दांवर जर अनुस्वार द्यायचा विसरलो किंवा नाही दिला तर देणं अनुस्वार देणं आणि न देणं याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस मोठा बदल होऊ शकतो. शब्दाचा अर्थही पूर्णपणे बदलू शकतो. कसा बघा, पहिला शब्द आपल्याकडे नंदी. नंदी म्हणजे काय, शंकराचे वाहन. आपल्याला माहिती आहे नंदी शंकरांचं वाहन आहे. ते अनुनासिक ज्यावेळेस आपण वापरून कोण आहे पायल मॅडम बघा, आपण ज्यावेळेस अनुस्वार आपला पुढे अनुनासिक पाहणार आहोत. आपला जो अनुस्वार असतो बघा, अनुस्वार या प्रकारे आपण देतोय आणि अनुस्वार आपण दोन प्रकारे देऊ शकतो. जो आपला दुसरा प्रकार तो अनुनासिक. अनुनासिक वापरत असताना तर त्याच्या त्या वर्गानुसार जे आपले वर्ग आहेत पुढे आपण ज्यावेळेस वर्ण शिकू, वर्ण ज्यावेळेस आपले येतील ते वर्ण आपले जे स्पर्श वर्ण आहेत ते 5 प्रकारे कशा प्रकारे त्यांचे गट आहेत, वर्ग आहेत ते क्लिअर झाल्यानंतर मग अनुनासिकचा वापर कसा करायचा त्यावेळेस आपला हा मुद्दा अजून पुन्हा क्लिअर होईल पाहिलं मॅडम. तर बघा, अनुस्वार दिल्यानंतर शब्दांचा अर्थ कसा प्रकारे बदलू शकतो. अनुस्वार आहे म्हणून नंदी आणि अनुस्वार जर नसेल तर नदी. नदी म्हणजे आपला पाण्याचा असणारा एक प्रवाह असतो मोठा, त्याला आपण नदी म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे नदी. तर नंदी आणि नदी या प्रकारे टिंब म्हणजे जो आपला जो अनुस्वार आहे शिरोबिंदू आहे त्यामुळे हा फरक होऊ शकतो. तसंच मंद म्हणजे अंतुक आणि मद म्हणजे मस्ती. तर बघूया मित्रांनो विसर्ग. विसर्ग बघा, आपले हे 2 टिंब असतात शब्दाच्या नंतर आपण देतो. शब्दाला आपण विसर्ग देतो, अला विसर्ग आपण म्हणतो आणि आह म्हणतो. विसर्ग याचा अर्थ काय होतो बघा, श्वास सोडणे किंवा मुक्त करणे. आपण जेव्हा श्वास घेतोय तो सोडून देणे त्याला म्हणायचं विसर्ग. विसर्गाचा उच्चार त्याच्या मागील स्वरामागोमाग हकारयुक्त होतो. बघा, जो स्वर आहे त्याच्या मागे आपण काय करतो, उच्चार करत असताना हकार करतो, हचा उच्चार करत असतो. म्हणजे ह वर्णाला थोडा झटका देऊन आपण त्याचा उच्चार करत असतो. एक्झाम्पल बघा, दुःख. दुःख म्हणजे या ठिकाणी आपण हचा उच्चार करत असतो. तसं अंतकरण, तर नंतर काय असेल आपला ह आणि मग कर्ण. म्हणजे आपल्या विसर्गाचा उच्चार करताना थोडासा ह या वर्णाला आपण झटका देऊन त्याचा उच्चार करत असतो. अनुस्वाराबद्दल छोट्या गोष्टी बघा. विसर्गाबद्दल, विसर्गाच्या अगोदर नेहमी ऱ्हस्व स्वर येतो आणि विसर्गाच्या पुढे बहुधा कठोर व्यंजन येत असतं. जो विसर्ग आहे त्याच्या आधी ऱ्हस्व स्वर आलेला असेल आणि त्याच्या नंतरचं जे व्यंजन असेल पुढचं ते आपलं कठोर व्यंजन आलेलं असतं. त्या आपल्या गोष्टी विसर्गाच्या संबंधित असणाऱ्या महत्वाच्या. ओके, क्लिअर आहे बघा. म्हणजे बघा, आपले जे स्वर आहेत मित्रांनो, आपण आपल्या आजच्या 4थ्या सेशन मधून वर्णमालेचं आपलं हे आजचा 4था भाग आहे. या 4थ्या भागापर्यंत आपण आपली जी वर्णमाला आहे 52 वर्णांची ती समजून घेतलेली आहे. बेसिक वर्णमाला कशा प्रकारची असते. आपली 48 वर्ण असणारी वर्णमाला पारंपरिक आहे. नंतर 52 वर्ण कोणते कोणते आहेत ते 52 वर्ण म्हणजे आपली आधुनिक वर्णमाला आपण अभ्यासलेली आहे. आणि त्या वर्णमालेला 4 गटात आपण भागतो. 4 भाग त्याचे करत असतो आपले. त्यातला पहिला जो भाग आहे, पहिला जो घटक आहे तो म्हणजे आपले स्वर. पहिला घटक आपला स्वर.
एकूण स्वर मित्रांनो आहेत आपले 14 स्वर. या 14 स्वरांचं वर्गीकरण आपण काल आणि आजच्या सेशन मधून क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा जो भाग असतो तो म्हणजे स्वरादी. दुसरा भाग आहे आपला स्वरादी, जे आहेत आपले 2 अनुस्वार आणि विसर्ग. इथपर्यंत मित्रांनो आजच्या सेशन मध्ये आपण क्लिअर केलेलं आहे स्वरादी पर्यंत. पुढच्या सेशन मध्ये आपण आपले जे वर्णमालेतील असणारे वर्ण आहेत त्या वर्णांकडे जाऊया. ओके, पुढच्या सेशन मध्ये मित्रांनो आपले वर्ण असतील. इथपर्यंत आपण स्वर क्लिअर करून घेतले आहेत आणि व्यंजन क्लिअर करून घेतलेले आहेत. पुढच्या भागात पुढचा जो आपला 5वा भाग असेल वर्णमालेशी संबंधित असणारा, त्याच्याकडे जाण्याच्या आधी आपण एक काम करूया. स्वराशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत त्यांचे एकदा रिव्हिजन घेऊया. स्वर या घटकावर आधारित असणारे प्रश्न क्लिअर करून घेऊया वर्णमालेतील, मग नंतर व्यंजन आणि नंतर व्यंजनावर आधारित प्रश्न बघूया. ओके फ्रेंड्स, तर आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढील सेशन मध्ये नक्कीच भेटूया. तर मित्रांनो आपलं जे सेशन असेल आपण शक्यतोवर दररोज दुपारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण सकाळी आणि संध्याकाळी आपल्याकडे स्टुडिओ रिकामा नसतो आणि आपले इतरही सेशन्स आपले लेक्चर चालू असतात ऑफलाईनचे. तर दुपारी तुम्हाला नक्कीच आपलं सेशन रेग्युलर मिळत राहील. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांच्याकडे स्टडी विथ संदीप सर ऍप नसेल मित्रांनो, प्ले स्टोअरला जाऊन स्टडी विथ संदीप सर हे ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये मित्रांनो विविध कोर्सेस उपलब्ध आहेत, ते त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपलं जे खाक्याचं स्वप्न मित्रांनो तुमचं ते नक्कीच पूर्ण होईल. ओके, तर आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भेटूया मित्रांनो आपल्या पुढच्या सेशन मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक नको, ऑल द बेस्टच ठीक आहे.